नमस्कार. ह्या समोरच्या चित्राचं आठवतंय का हे कसलं चित्र आहे? या चित्रातल्या मुलाचं नाव काय आहे हे आठवतंय का? फार जुनं झालेलं नाही, काही वर्षापूर्वी हे चित्र जगभर हे लोकांनी पाहिलेलं आहे. ह्या चित्रातल्या मुलाचं नाव आहे ॲलन कुर्दी. हा सिरियन मुलगा आहे. 2011 मध्ये सिरियामध्ये गृहयुद्ध सुरू झालं. सिरियातले काही गट हे सिरियन सरकारच्या विरोधात त्यांनी बंड केलं, शस्त्रास्त्रांनी बंड केलं. या विद्रोही गटांना शस्त्रास्त्र पुरवण्याचं काम करत होतं नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. हे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे अमेरिकेचं प्याद आहे. अमेरिका जसं चालवेल तसं हे नाटो चालतं. आणि मग अमेरिका अशा पद्धतीनं जगातल्या विविध देशांमध्ये अस्थिरता निर्माण करणं, तिकडची सरकार पाडणं, का तर जगामध्ये आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे या हेतूनं अमेरिका हे असले चाळे करत असतं. आत्ता सुद्धा युक्रेन रशिया युद्धामध्ये युक्रेनला युद्ध करायला भरीस पाडलाय तर नाटोनं, म्हणजे पर्यायानं अमेरिकेनं. नाटो हे युक्रेनला शस्त्र पुरवतायत आणि गेली जवळजवळ 2 वर्ष युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे. त्यामुळे अस्थिरता आहे, अनेक नागरिक मृत्युमुखी पडतायत. पण अमेरिकेची ही जुनी सवय आहे आणि त्यातनंच हे सिरियामधलं गृहयुद्ध पेटलं. मग शासनानं देखील या बंडखोरांच्या विरुद्ध मोठी कारवाई केली. त्यातून अनेक सिरियन लोक हे निर्वासित म्हणून सिरिया सोडून छुप्या मार्गाने युरोपमधल्या देशात जायला लागले. कारण सिरियामध्ये मग खायला नाही, प्यायला नाही, अर्थव्यवस्था कोलमडली, लोकांची उपासमार व्हायला लागली आणि म्हणून सिरियन लोक छुप्या मार्गाने युरोपच्या देशांमध्ये जायला लागले. हे मुख्यतः भूमध्य सागर म्हणजे मेडिटेरियन सी ओलांडून तोडक्या मोडक्या बोटी ज्या काय मिळाल्या त्यांनी ते मेडिटेरियन समुद्र हा ओलांडायला सुरुवात केली. त्यातलंच हे या छोट्या ॲलन कुर्दीचं परिवार, त्याचे आई वडील, त्याची मावशी वगैरे असे सगळे, हे देखील एका छोट्या बोटीतून हवा घालून पंप लावून फुलवण्याच्या ज्या बोटी असतात त्याला इन्फ्लेटेबल बोट्स असं म्हणतात. त्या काही फार स्थिर नसतात. एखादा सागर ओलांडले एवढी त्याची क्षमताही नसते. पण दुसरं काही नाही. मग हे लोक अशा एका बोटीत बसले, ती बोट थोडी पुढे गेली आणि उलटली. उलटल्यावर त्यातले लोक हे समुद्रात बुडले. काही जण पोहत पोहत किनाऱ्यापर्यंत आले. त्यामध्ये हा ॲलन कुर्दी हा देखील बुडला आणि त्याचा मृतदेह हा किनाऱ्यावर वाहत आला. त्याचा हा फोटो आहे. अत्यंत छोटा बालक, 2-2.5 वर्षाचा आहे तो. त्याचा हा फोटो आहे. हा फोटो मग जगभर लोकांनी पाहिला. इंटरनेट आहे, जगभर अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. इंटरनेटवर लोकांनी पाहिला आणि जगभरचे लोक हळहळले. सिरियाची एकूण स्थिती जगासमोर आली. स्वाभाविक आहे, हळहळलंच पाहिजे, हळहळ होणारच. त्या ॲलन कुर्दीला जगभराची सहानुभूती मिळाली. खरं तो बळी होता अमेरिकेच्या सत्ता संघर्षातल्या सत्तेच्या खेळाचा. त्याचा तो छोटा मुलगा बळी होता. आता हे दुसरं चित्र बघा. या दुसऱ्या चित्रातल्या मुलाचं नाव आहे लव्वेश सायनी. 4-5 दिवसापूर्वीच वैष्णोदेवीला जाणाऱ्या तीर्थयात्रींवर अंधाधुंद गोळीबार केला गेला. त्यांच्या बसवर गोळीबार केला गेला. त्या बसच्या ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला आणि बस दरीत जाऊन कोसळली. ड्रायव्हरचा देखील मृत्यू झाला. हा लव्वेश सायनी आपले आई वडील मावशी अशा त्यांच्या कुटुंबासह वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी चालले होते आणि तिथे त्यांच्यावर हा गोळीबार झाला. ही देखील खबर देशात सगळीकडे पसरली.
पण याचा फोटो सगळीकडे पसरला नाही, आता तो काही काही ठिकाणी आलेला आहे. पण या देशामध्ये थोड्याफार लोकांनी हळहळ केली, पण घटनेचा निषेध हा किती लोकांनी केला? आपल्याकडच्या किती अभिनेते, अन्य सेलिब्रिटीजनी केला? मानवाधिकाराच्या गोष्टी बोलणाऱ्या किती लोकांनी त्याचा निषेध केला? काही दिवसापूर्वी इस्रायलनं राफावर आक्रमण केलं, तेव्हा ऑल आईज ऑन राफा म्हणून जगभर एक नॅरेटिव्ह चाललं. ही जी घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये हा लव्यश साईनी आपला प्राण गमावून बसलाय, ही घटना रियासीला झालेली आहे. पण ऑल आईज ऑन रियासी असं का नाही सुरू झालं? मग काही लोकांनी ते सुरू केलं, ऑल आईज ऑन रियासी. पण किती मोठ्या प्रमाणावर झालं, किती लोकांनी निषेध केला? ऑल आईज ऑन राफा जेव्हा झालं, तेव्हा ज्या सगळ्या मंडळींनी त्या घटनेचा निषेध केला, आता त्या घटनेच्या बाकीच्या तपशिलात जायची आवश्यकता नाही, पण ऑल आईज ऑन राफा हे का नाही झालं? याचा का नाही निषेध होत? हे असं का होत आहे? आम्हाला या देशातले लिबरल सेक्युलरवादी लोक असं सांगतात, कसलं सांप्रदायिक गोष्टी तुम्ही बोलत राहता? काय वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं रक्त वेगवेगळ्या रंगाचं असतं का? सगळ्यांचंच रक्त लालच असतं ना? मग ॲलन कुर्दी आणि लव्यश साईनी यांच्या रक्ताचे रंग वेगळे होते? ॲलन कुर्दीला जी सहानुभूती मिळाली, ज्या प्रमाणावर मिळाली, ती लव्यशला का नाही मिळाली? तिथे का नाही लोकांनी तोंड उघडलं? राफामध्ये जे गेले आणि रियासीमध्ये जे मारले गेले, त्यांच्या रक्तांचे रंग वेगळे होते का? पण तिथे सहानुभूती आणि इथे दुर्लक्ष, असं का? हा प्रश्न पडतो. खरं म्हणजे दोन्ही ही लहान बाळं ही दुर्दैवी, जवळपास एकाच वयाची, समवयस्क अशी ही, तोही 2-2.5 वर्षाचा, हाही 2-2.5 वर्षाचा. पण एकाला सहानुभूती मोठ्या प्रमाणावर मिळते आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष होतं, असं का होत आहे? दोघेही तितकेच दुर्दैवी. आपल्या आयुष्यातली स्वप्न पूर्ण करणं तर दूरच, त्यांचं अशी स्वप्न बघायचं वय देखील झालं नव्हतं. 2-2.5 वर्षाचा मुलगा हा इकडे तिकडे बागडतो, खेळतो, त्याच्या खेळण्यांबरोबर खेळतो. आई वडील नातेवाईक त्याच्या बरोबरीची बाकीची मुलं त्यांच्यामध्ये खेळत तो आनंदाने आपले दिवस घालवत असतो. त्याला उद्याची चिंता नसते, उद्याचं स्वप्न नसतं, किंबहुना ते स्वप्न बघायचं वयच त्याचं झालेलं नसतं. ह्या दोन्ही दुर्दैवी मुलांची ही स्थिती, त्यांनी आपल्या आयुष्याची स्वप्न देखील बघितली नाहीत आणि जगातल्या शस्त्र स्पर्धा, सत्ता स्पर्धा याचे बळी 2 जण झालेले आहेत. भारतामध्ये देखील उपद्रव करायचा आणि आपली सत्ता भारतामध्ये कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करायचा, त्याच खेळाचा बळी हा लव्यश साईनी झालेला आहे. मग या सत्ता खेळाचा बळी जर ॲलन कुर्दी होतो आणि त्याचं दुःख होतं, तर मग त्याचा बळी जेव्हा लव्यश होतो त्याचं दुःख झालं पाहिजे. दुर्दैवाने ते आपल्या देशात होत नाही. आपल्या देशातील अनेक अभिनेते, अनेक सेलिब्रिटीज हे एका हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त करतात, दुसऱ्या हल्ल्याबद्दल गप्प बसतात. हे दुःखदायक आहे. आणि त्यामुळे एक ट्वीट जो माझ्या वाचण्यात आला, तो ट्वीट आहे विविड प्रॉवेसचा जो त्या ट्विटर हँडलचा जो मालक आहे, हे विविड प्रॉवेस हा एक वैचारिक चळवळ आहे जी इस्रायलसाठी करते. या विविड प्रॉवेसवर त्यांनी एका अमेरिकन यहुदी अभिनेत्रीचं एक वक्तव्य दिलेलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे स्कारलेट जोहान्सन. नावाजलेली अभिनेत्री आहे,
पण तिने जे म्हटलंय ते ह्या विविध नावाच्या ट्विटर हँडलवर, आता एक्स म्हणतात, एक्स हँडलवर आलेलं आहे. ते वाक्य असं आहे, आय एम ए ज्यू अँड नो अमाऊंट ऑफ मनी इन द वर्ल्ड विल टेम्प्ट मी टू गो अगेन्स्ट इस्रायल. मी यहुदी आहे आणि कितीही पैसा मला कोणी दिला तरी इस्रायलच्या विरुद्ध बोलण्याचं आकर्षण, मोह मला त्या पैशाकडे बघून होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. या स्कारलेट जोहान्सन कडून आपल्या मंडळीने शिकण्यासारखं पुष्कळ आहे. धन्यवाद.